रायगडात शिवसेना राष्ट्रवादी जुंपली. नर्सिंग कॉलेजच्या नावावरून आमदार महेंद्र दळवी आणि आमदार राजीव साबळे यांच्यात वाद. देशाची संस्कृती एकात्मता ज्या मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात आली, सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होतं. सामनातून सरसंघचालक मोहन भागवतांवर टीका. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील कार्यक्रमाला राहणार उपस्थित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. अमित शहांच्या हस्ते अहिल्यानगरच्या लोणी येथील डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन पुणे लॉन्च. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती. उद्धव ठाकरे इच्छुकांशी साधणार संवाद. अनिल परब यांची आज पत्रकार परिषद. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रासंदर्भात करणार खुलासा. रामदास कदमांच्या आरोपांवर परब देणार उत्तर. अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शेकापची आज बैठक. विविध मागण्यांसाठी शेकापच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक. नागपुरात काँग्रेसची 2 दिवसीय विचारमंथन कार्यशाळा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार कार्यशाळेचं उद्घाटन. सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. वांगी गावातील 150हून अधिक नागरिकांची आरोग्याची तपासणी. राज्यातील ओबीसींची आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. बैठकीला विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत मोठा धक्का. आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड करणार भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. शेकाप नेते जयंत पाटील यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना रोजगार द्या. रोजगाराच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करणार. शेकाप नेते जयंत पाटील यांचा इशारा. अमरावतीत उद्यापासून 12 ऑक्टोबरपर्यंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवामध्ये विविध धार्मिक सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन. विक्रोळी घाटकोपर भांडूपमध्ये 3 दिवस पाणी. पिसे पांझरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विभागातील कामांसाठी 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला पाणी पुरवठा खंडित. मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मराठा आरक्षणाचा GR विरोधी याचिकांवर सुनावणी. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आजपासून 6 ऑक्टोबरपर्यंत अंतिम विशेष फेरी. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची आणि नोंदणीची अंतिम मुदत. डॉक्टर तारा भवाळकर यांचा सांगलीमध्ये जीवन गौरव पुरस्कार आणि नागरी सत्कारानं सन्मान. आभाळमाया फाउंडेशन आणि सांगलीतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं सन्मान. बेकायदा फलकबाजीबाबत तक्रार आल्यानंतर 15 दिवसात कारवाई करा. उच्च न्यायालयाचे सर्व महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांना आदेश. अन्यथा विभाग अधिकाऱ्यांना चौकशीचा इशारा. कल्याण डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या बिल्डर्सला ईडीची नोटीस. या इमारतीतील रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाईची रहिवाशांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार. रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात. मे अखेर बायपासचे काम पूर्ण होणार. मागासवर्गीय शिक्षक संघटना अक्कलकोटचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमणी यांची पूरग्रस्तांना मदत. 1 महिन्याचं वेतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जमा. सोलापूर पालिकेच्या 25 घंटा गाड्यांचं लोकार्पण. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण. पालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 38 घंटा गाड्या मंजूर. कोल्हापुरातील रस्त्यांवरून अधिकाऱ्याची कान पिळली. राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम करताय का? क्षीरसागर यांचा पालिका अधिकाऱ्यांना सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेच्या 2500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ लवकरच. पालिका आयुक्तांची माहिती.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नियमित करा. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांचं भावना गवळी यांना निवेदन. परभणीमधील खळी गावात डॉक्टर असोसिएशनकडून आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराद्वारे पूरग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध. अमरावतीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचं योगदान. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत काँग्रेसचं योगदान. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये चेक सुपूर्द. मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक. भायखळा स्थानकावर तांत्रिक कामानिमित्त शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक. धावत्या लोकलमध्ये मोटरमन अत्यवस्था. बेलापूर रेल्वे स्थानकावर लोकल 20 ते 25 मिनिटं थांबवली. मोटरमन MGM रुग्णालयामध्ये दाखल. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांसाठी 11 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरे करणार नेतृत्व. विभागीय आयुक्तालयावर धडकणार मोर्चा. सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून उपोषण सुरू. उपोषणकर्ते मंगेश साबळे यांची तब्येत खालावली. छत्रपती संभाजीनगरात सिसारखेडामध्ये ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. सिसारखेडा ते पळशी रस्त्यावर पूल उभारा. ग्रामस्थांची मागणी. यवतमाळमध्ये कचऱ्याच्या साम्राज्याविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर. युवा टायगर फोर्सच्या नेतृत्वामध्ये नागरिकांचे कचरा पेट आंदोलन. पुण्यात पंचायत समितीच्या कार्यालयासमोर दिव्यांगांचं आंदोलन. जुन्या जिल्हा परिषदेची लिफ्ट बंद. दिव्यांगांचं आंदोलन. प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा. आदिवासींच्या आरक्षणावर बंजारा समाजाचा दावा. बंजारा समाजाच्या दाव्याचा आदिवासींकडून निषेध. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचा विराट मोर्चा. कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. पैठणमध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा. हैदराबाद गॅझेट लागू करा. ST प्रवर्गात आरक्षण द्या. मोर्चातून बंजारा समाजाची मागणी. धाराशिवमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आंदोलन. शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मागणी. लातूर महापालिकेसमोर पालकांचं धरणे आंदोलन. मुख्याध्यापकाची बदली रद्द करा. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवा. आंदोलनकर्त्या पालकांची मागणी. नवी मुंबई पालिकेविरोधात कामगारांचं उपोषण. उद्यान विभाग कामगारांना वेतनवाढ मिळावी. उपोषण करत कामगारांची मागणी. वर्ध्यात महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी. 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान शक्ती चक्रीवादळाचा इशारा. गुजरात ते पाकिस्तान किनाऱ्यालगत वादळाची निर्मिती. मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाचा धोका. 100 ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली. अतिवृष्टीमुळे फळभाज्यांचं मोठं नुकसान. परिणामी ग्राहकांना दरवाढीचा फटका. APMC बाजारामध्ये सीताफळाचे दर घसरले. आवक वाढल्याने दरात घट. सीताफळाच्या विक्रीवर पावसाचा फटका. चंद्रपुरात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी. सप्टेंबर महिन्यामध्ये 55,741 हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना 7,33,00,000 रुपये भरपाई वितरणाचे काम सुरू. सिंधुदुर्गच्या केर गावात रात्री पट्टेरी वाघाचं दर्शन. स्थानिकांना दुचाकीवरून जाताना वाघाचं दर्शन. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीत वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना बिबट्याला वाहनाची धडक. कूपर रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात 6 रुग्णांना उंदराचा चावा. चिपू पोलिसात तक्रार दाखल. रुग्णालय प्रशासनाकडून घटना लपवण्याचा प्रकार सुरू. रुग्णांच्या आरोग्याला धोका.
अंबरनाथच्या वालधुनी नदीत सोडलं केमिकलयुक्त सांडपाणी. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपन्यांवर सातत्यानं कारवाई करूनही कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाण्याचा निचरा. सोलापूरमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग. चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अकोल्यातील ग्राम पारडीमधील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या. कर्जाच्या चिंतेमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. सरकारकडून कुटुंबियांना मदत देण्याची मागणी. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग. कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. बीडमध्ये नुकसानग्रस्त शेताची परिस्थिती पाहून हृदयविकाराच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. पावसामुळे शेतातील सोयाबीन कापूस पूर्ण उद्ध्वस्त. अहिल्यानगरमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश. जामखेडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडीत रात्री 12 नंतर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू. पोलीस कारवाईनंतर ही डान्स बार सुरूच. डान्स बारमध्ये अश्लील प्रकार सुरू. अमरावतीत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 13 संशयितांची सुटका. कुख्यात अंकित राणा याच्या शोधासाठी काही जणांना ताब्यात घेतलं होतं. केवळ नावात समानता असल्याचं समोर आल्यानंतर चौकशीनंतर सुटका झाली आहे. कल्याणमध्ये अहिल्याबाई चौकातून भर दिवसा दुचाकीची चोरी. चोरट्यांना पोलिसाचे अभय आहे का? नागरिकांचा संतापजनक प्रश्न. जालन्यात आष्टीमध्ये अवैध देशी दारूचा सुळसुळाट. एका हॉटेलमध्ये देशी दारूची विक्री होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस कारवाईची मागणी. कल्याणमधील आनंदवाडी परिसरात 2 गटात राडा. पोलीस कर्मचाऱ्यासमोरच 2 गट भिडले. कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. धाराशिवच्या व्यापाऱ्याची थेट बिहारमधून फसवणूक. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 4 लाख रुपयाला ऑनलाईन गंडा. सायबर पोलिसात गुन्हा दाखल. बारामतीत अधिकाऱ्याने घेतली 29,000ची लाच. बांधकाम उपअभियंत्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर. नागपुरात गरोदर महिलेची हत्या करून मृतदेह फेकला. रस्त्याच्या कडेला. दुर्गंधी सुटल्याने प्रकरण उघडकीस. पीएम सेतूचं आज पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन. उपक्रमांमध्ये प्रामुख्याने युवक शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता विकासावर भर. योजनांसाठी 62,000 कोटींची तरतूद. अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावं. पाकिस्तानचे अस्तित्व नष्ट करू. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं स्पष्ट विधान. भारताकडून पाकिस्तानची 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त. F-16, JF-17 सह 10 लढाऊ विमानं उद्ध्वस्त. भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा. अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्ये शटडाऊन. सरकारी धोरणांविरोधात फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने. 200 शहरांमध्ये संप. आयफेल टॉवरही बंद. हिंगोलीत पावसामुळे रांजाळा परिसरात शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. टोमॅटो, वांगे, कोबी, मिरची पिकांच्या शेतात पाणीच पाणी. नवी मुंबईतील तुर्भे येथील जनता मार्केटमधील स्नॅक्स सेंटरला रात्री आग. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. रत्नागिरीत पावसामुळे भातशेतीचं नुकसान. कापणीला आलेल्या भातशेती झाली आडवी. शेतकरी चिंतित. छत्रपती संभाजीनगरामध्ये ऑरिक वसाहतीमध्ये 2 कंपन्यांचा गुंतवणूक करार पूर्ण. कंपन्या 4,752 कोटींची गुंतवणूक करणार. 2,300 रोजगार निर्मिती होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. सरकारी रुग्णालयातील मोफत औषधामुळे 2 वर्षीय मुलाचा मृत्यू.
भरतपूर जिल्ह्यातील लुहासा गावातील घटना रुग्णालयातील मोफत औषधांमुळे निर्माण झाला नवीन वाद. वर्ध्याच्या दरोड्यामध्ये देवीच्या विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू. एनडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छीमारांकडून शोध सुरू. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाशिकमध्ये 2 मृत्यू. हातात काळे झेंडे घेऊन महानगरपालिकेविरुद्ध नागरिकांचं आंदोलन. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा. कल्याणमध्ये केडीएमसी कचरा कंत्राटदारांच्या कारभारामुळे नागरिक त्रस्त. कचरा संकलनासाठी पैसे मागत असल्याचा आरोप, तर असा काही प्रकार होत नसल्याचे केडीएमसीचे स्पष्टीकरण. सांगलीतील नेलकरंजी गावामध्ये संपत्तीसाठी मुलाने वडिलांना बाहेर काढलं. बहिणीवरही आता जीवघेणा हल्ला केल्याची माहिती. या प्रकरणी खोटी तक्रार. वडील आणि मुलीची पोलिसात तक्रार. एसटीच्या महिला वाहकांनी शालेय विद्यार्थिनीचे केस ओढले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिक पोलिसांची टवाळखोरांवर कारवाई. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा चोप. 109 टवाळखोरांवर कारवाई. नात्यातीलच 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार. आरोपीला 25,000 रुपयांच्या दंडासह 5 वर्षांचा कारावास. भंडाऱ्यात देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. मुख्य आरोपीसह 3 गुन्हा दाखल. घटनास्थळावरून 21,000चा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर पोलिसांची कारवाई. आरोपीची गुन्हा केलेल्या परिसरात काढली धिंड. हवेतून जमिनीवर मारा करणारी पाकिस्तानची एक यंत्रणा बेचिराख. 4 ते 5 लढाऊ विमानं पाडले. भारतीय वायुदल प्रमुख AP सिंग यांचा दावा. पाकव्याप्त काश्मीरातील झिलम खोऱ्यात हजारो लोक रस्त्यावर. पाकिस्तानी सरकारविरोधात जोरदार निदर्शने. रावळकोटकडून मुझफ्फराबादकडे मोठ्या संख्येने निघाले आंदोलक. सोनम वांगचुक यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान. सोनम वांगचुक यांच्या पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव. पतीचे पाकिस्तानशी कनेक्शन असलेले आरोप खोटे. दाखल केलेल्या याचिकेत दावा. तालिबानी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर येणार. पहिल्यांदाच भारतात तालिबानी नेता येणार. आमिर खान मुत्ताकी 9 ऑक्टोबरला भारतात येणार. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुतीन दौऱ्यावर येणार आहेत. पुतीन पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.